नमस्कार मैत्रिणी, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे, त्यामुळे तुम्ही हा माझा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर मकर संक्रांती दिवशी एकादशीही आलेली आहे. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की मकर एकादशी असल्यामुळे उपवास पकडावा का नाही. तर ज्या व्यक्ती एकादशी पकडतात तर त्यांनी एकादशीच पकडायची आहे, आणि ज्या पकडत नाहीत त्यांनी नाही पकडले तरी चालते. एकादशी असल्यामुळे तुम्हाला दोन्ही वेळेस फराळच करायचा आहे, आणि जोपर्यंत आपण मकर संक्रांतीचा ववसा देवाला वाण देऊन येत नाही तोपर्यंत तुम्हाला, ज्यांना एकादशी नाही त्यांनीही तोपर्यंत उपवास पकडायचा आहे. वाण द्यायचा शुभ मुहूर्त 3च्या नंतर 3 ते 6 आहे, त्यावेळेतच आपल्याला देवाला वाण द्यायचं आहे. तर तुम्ही तोपर्यंत उपवास पकडायचा आहे. तोपर्यंत तुम्ही फळ, दूध वगैरे घेऊ शकता. ज्यांना एकादशी आहे, देवाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला की देवाला नैवेद्य काय दाखवायचा. तर देवाला तुम्ही तुमच्या घरात जे केलं आहे ते तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. जे आपण सुगड पूजा केलेली आहे त्यालाही तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे. प्रकारे तुम्हाला मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे. धन्यवाद.